बेळगावला जाताना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दूधगंगा पुलावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकच्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्र्यांना अडवलंय। महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान जोपर्यंत सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत कर्नाटकच्या आमदारांना मंत्र्यांना कोल्हापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। कर्नाटकचे मंत्री यांनी आमदारांना तुम्ही अडवले, काय नेमका विषय? कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाव्याला परवानगी तिथल्या कलेक्टरनी द्यावी बेळगावच्या, त्यांनी परवानगी दिली नाही। आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी, आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली। 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनोळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं। हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधीला, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं। त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना आम्ही त्या ठिकाणी अडवलं।